फुलेंचा महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा अरे फुले के सम्मान में अरे शाहू के सम्मान में अरे बाबा के सम्मान में अरे अन्ना भाऊ के सम्मान में मैदान में हम तुम्हारे साथ हैं। बहुत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बहुत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बहुत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।
संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन समाज पार्टीचा जय हो, बहुजन समाज पार्टीचा जय हो। बीएसपी आई है, नई रोशनी लाई है, बीएसपी आई है, नई रोशनी लाई है। बीएसपी के चक्कर में बहुजन समाज पार्टी संपूर्ण औरंगाबाद लोकसभेमध्ये मोठ्या ताकदीनं समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे। लगातार ज्या दिवसापासून प्रचार चालू झालेला आहे त्या दिवसापासून पूर्व, पश्चिम, मध्य, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या सर्व विधानसभेमध्ये आम्ही पोहोचत आहोत। मतदारांपर्यंत आवाहन करत आहोत, येणाऱ्या 13 तारखेला बहुजन समाज पार्टी हाती चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त भरघोस मताने विजय करा। आज आंबेडकर नगरमध्ये पदयात्रा करून समाज बांधवांना हीच अपेक्षा करत आहोत की बाबासाहेबांच्या हातीला निवडून देण्याची आम्ही अपील करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आतापर्यंत प्रचाराच्या किती फेऱ्या झाल्यात आणि जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी? संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही एका विधानसभेला 5-5 दौरे करत आहोत। 5 जणांची टीम मध्ये काम करत आहोत। विधानसभेची उमेदवार वेगळी टीम काम करत आहेत, पक्षाची टीम वेगळी काम करत आहे। विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी आणि बामसेपची आघाडी या संपूर्ण 4-5 आघाडीवर आमचं काम चालू आहे आणि समाज बांधवापर्यंत पोहोचून आम्ही असं आवाहन करत आहोत, यावेळेस बाबासाहेबांचा हाती संसदेमध्ये गेला पाहिजे। महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे निवडणूक लढवतात आणि ते जवळपास 20 वर्ष खासदार होते, तर काय सांगाल त्याबद्दल? बहुजन समाज पार्टी हा ताकदवर पक्ष आहे। बहुजन समाज पार्टी हा 85% बहुजनाचा विषय मांडतो आणि यावेळेस 85% बहुजन SC, ST, OBC बसपा सोबत आहे, म्हणून यावेळेस बसपाचा विजय होणार आहे। चंद्रकांत खैरे हे जवळपास 20 वर्ष त्यांनी सदस्यत्व केलंय, प्रतिनिधित्व केलंय। चंद्रकांत खैरे मागील 20 वर्षापासून खासदार आहेत। समाजाला माहीत आहे त्यांचा विकास काहीच नाहीये। मागील 5 वर्षाचे जे इम्तियाज जलील होते त्यांचाही विकास काहीच नाहीये, म्हणून या दोन्ही खासदारावरला लोकांचा विश्वास उठलेला आहे। यावेळेस विश्वास बहुजन समाज पार्टीवर समाज टाकणार आहे। महायुतीचे उमेदवार म्हणजे आपले भुमरे साहेब यांना हे पैठणहून आयात केलेले दिसतं असा आरोप होत आहे, तर त्यांच्याबद्दल काय? पैठणमधले आयात केलेले उमेदवार आदरणीय भुमरे साहेब यांचं स्वतःच मतदान त्यांना मिळतंय का नाही मिळतं याची शाश्वती आहे। समाज काय मतदार करत त्यांना? त्यांच्यावर असाही आरोप केला जातो की त्यांच्याकडे देशी दारूचे जवळपास 12 दुकानं आहेत। यावेळेस समाज दारूवाल्याला, जुगारावाल्याला मतदान न करता ह्यावेळेस बाबासाहेब स्वाभिमानाला, बाबासाहेबांच्या हातीला मतदान करणार आहे समाज। छाती पर डॉक्टर बाबा